खालच्या साईडला पण आहेत. हे बघा, हे तर लाल. इतकं शक्य होणार तितकं भरणार, कोंबणार आणि घेऊन येणार. आपलं झाडं कधीही मोठे होणार. आणि हे बघा, आपलं लोणचं तयार झालंय मिरचीचं. खूप छान झालंय, मस्त झालंय एकदम. पुन्हा चटणी घे, डिश घे. त्याला मी प्रॉमिस केलेलं सकाळी की मी तुला छानपैकी तुझ्या आवडीचं बनवून देईन. सकाळी तुला बोललेलं ना कुणाल मी. बघा, देवाची बत्ती झाले आणि आज फुलं बघा किती आहेत ती. तुम्हाला मी झाड दाखवते आपलं जास्वंदीचं कसं बहरलंय ते. हे बघा गुलाब. हां, फोकस कॅमेरा. हां, किती छान बघा आलेत. हे छान कटिंग केलं ना कुणालच्या बाबांनी, मस्त झालेलं आहे ते गुलाब. चाफा काय अजून धरला नाही आहे. चाफा धरला का दाखवी ना मी तुम्हाला. मी जास्वंदी दाखवते. इतकी छान झाले ना आणि पूर्ण असे बहरले ना. मला इतका आता आनंद झाला नाही, कारण मरता ते झाड आपलं वाचलेलं आहे आणि आता चांगलं असं बहरलं एकदम. किती फुलं, म्हणजे 2 दिवस झाले नुसती भरते भरगच्च एकदम. आता पण मी सगळीच फुलं नाही काढली, एक 4-5च फुलं काढली. बघा, हे आपलं ह्याला काहीतरी म्हणतात, मी आता नाव माझ्या लक्षात नाही. हे पण चांगलं बहरलं. हे बघा, हे पिवळं आणि लाल. तिथे खालच्या साईडला पण आहेत. हे बघा, हे तर लाल. याचे डबल जास्वंदी आहे आपली. वारा बघा काय सुटलाय तो. बघा काय वारा बघा. गोंडा पण बघा छान झालाय. हा पण गोंडा ना मरायला आला होता, पण झालाय व्यवस्थित. आणि ही आपली सफेद फुलं याला काहीतरी म्हणतात, तगर का काय वाटतं काय म्हणतात, मला पण माहीत नाही. पण ही पण आता ना रोज फुलते. आता रोज 3-3, 4-4 फुलं असतात. चांगलं झालंय, म्हणजे मेहनत आपली सफल झालेली आहे. आता तरी आज आहे ना तुम्हाला जास्वंदी कमी दिसतात. काल भरपूर पूर्ण भरली होती. बघा मागच्या साईडला पण आहेत. आड बघा फुललेले आहेत. आणि आता आम्ही चाललोय. अरे देवा, माईक पडलाय. पावणे 5 वाजले संध्याकाळचे आणि आम्ही चाललोय आता जुन्या घरी. कपडे आणायचे आहेत. पिशव्या घेतल्यात 3-4. जितकं शक्य होणार तितकं भरणार, कोंबणार आणि घेऊन येणार. घरात काम चालू आहे, त्याच्यामुळे कुणाल आणि आम्ही 2 जण आलो. कुणालचे बाबा आणि ते काका काम करतात. सुकली जमीन. कपाट आपलं आणायचं आहे ना, त्याच्यामुळे कपडे म्हटलं आणून ठेवते. मग रिकामी असेल मग ते कधी पण आणतील मग माणसं मिळाली का. शांत बघा, कसला आवाज नाही, काही नाही. चाललोय. आज मला वाटतं मुली घरात असतील, त्यांना सुट्टी आहे शाळेला. आज रविवार आहे ना. आवाज बघा येतोय मुलांचा. भेटतील आपल्याला. कुणाला गेला पण वाटतं अर्धा वाटत. कुणाला तर स्पीड जास्त आहे. मी आपली चालले हळूहळू. हे असं आमचं सुंदर गाव. गोंडे बघा किती फुललेत. आणि याच्या इथं बापरे, रान बघा कसं वाढलंय. कोयता आणायला होता. आता हे रान मरायला अजून महिना जाईल.
जमिनीमध्ये अजून भरपूर ओल आहे. कुणाला पोचला पण बघा, दम लागला. हाय राम. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आली बघा आत्ताच घरी. जवळजवळ 4 गोण्या नाही, पिशव्या मोठ्या मोठ्या भरून कपडे घेऊन आली. कपाट रिकामी करायचे. आता थोडंसं फक्त सामान राहिलं आहे, ते मला वाटतं उद्याला होऊन जाईल. एक फेरी मारली का येईल, कपड्याचं काम पूर्ण होऊन जाईल. आणि धान्य आपलं किती होतं ना हे मी बघून आली, कारण मला अंदाज नव्हता किती आहे काय आहे, म्हटलं माहिती पडेल. तर आहे थोडंसं धान्य आहे ते. आता म्हणजे एका फेरीमध्ये ते पण येऊन जाईल, म्हणजे बहुतेक सामान मग आपलं कंप्लीट होऊन जाईल. आणि मग कपाट आपलं इथे हलवायचं आहे. ते आता बघूया कधी कुणालचे बाबा आणत आहेत. आता त्याच्यानंतर मग इथे सगळं सामान वगैरे लावायचं चालू होईल आणि सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे हळूहळू सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि ही बघा, ही भाजी आणली बघा. हा लाल माठ आहे ना, तिथे होता रुजलेला. आमची जी किचनची खिडकी आहे ना जुन्या घरातली, तिथे त्याला मरायला झालं होतं, तर मी काढून घेऊन आली. मी मुळासकट आणलं, म्हणजे इथे लावता येईल ना, कारण तिकडे म्हटलं आता पाणी वगैरे कोण टाकायला जाणार. आता कडकडीत ऊन पडते, जगणार नाही, त्याच्यामुळे मी घेऊन आली. बघते आता लावते बसून बसून. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला मी मिरचीचं लोणचं रेसिपी शेअर करते. तर सगळी बघा तयारी करून ठेवलेली आहे. हे सगळं आधी करते आणि मग तुम्हाला शॉर्टकटमध्ये म्हणजे पटकन ही रेसिपी दाखवते मिरचीच्या लोणच्याची. खूप छान बनतं लोणचं हे. तर चला आता हे सगळं लावून घेते. आणि इथे चाललं आहे आपलं काम, चालू आहे बारीक सारीक सगळं चालू आहे. घरात सगळं पसारा पडला आहे, सगळं जिकडे तिकडे सामान. अजून सगळं आवरायचं, कारण काम चालू आहे ना, अजून पुढे काम चालू आहे आपलं अजून. आता हे काकांचं काम पूर्ण झालं ना, मग बाकीचं जे आहे झाडू लादी पुसायचे, बाथरूम, ते सगळं नंतरला करणार मी. अगोदर पहिला भाजी लावते. ही रोपं कशी उगाच मरून घालवण्यापेक्षा ती लावलेली बरी. ते इथे समोरच लावते. इथे पाणी कसं भरपूर आहे ना, त्याच्यामुळे मी घेऊन आली. मग त्यांना पाणी किती दिवसांनी घालतेस ते मला सांग. रोज घालते. आता काय करते, आता मी लावले. गेले काका, गेले आहेत काका, थोडंसं बाकी आहे का. चल चहा ठेव, चल जरा. ते आता मगाची पोरी पिऊन झाली, आता दुधाची प्यायचे. मग मला दुधाची चहा लागते. हात पाय दे, फ्रेश होऊ दे, पाय दुखायला लागले. काम आहे. झाडाला डझनच्या वर आहेत. मला माहिती आहेत आंबे किती आहेत. हां लावतील का, एक एक ठिकाणी 5-5, 7-7 आंबे हे आले. आंबे बोलतोय, टोमॅटो आलेत. चला बाबा, बघ दाखव तुला 5 किती टोमॅटोचे मस्त झाले. पण बघ इथे बघ किती आहेत, मोजून छोटे बघ. हे बघ बघितलं मी आता. 10 आहेत इथल्या इथे, 10 आहेत. हे बघ इथल्या इथे 10 आहेत. मला वाटतं जवळजवळ 1.5-2 किलो एकाच झाडाला आहेत. चांगलं वाटतं ना संध्याकाळचं. आपले झाडं कधी मोठे होणार? 2 वर्षांनी. किती वर्ष? अजून 2 वर्ष लागणार. झाडं मोठे झाले का बरं वाटेल ना, जरा सावली येईल आणि जरा चांगलं वाटेल. संध्याकाळचं बरं वाटतं, शांत एकदम. ते उन्हाने सुकलं असेल पाणी. ते बरं झालं ना, त्यांना पाणी पण भेटलं. तर आपण हे करूया, तेव्हा लाद्या बसून घेऊया ना थोड्या दिवसानंतर, मग होईल व्यवस्थित. सामान आता आणूया ना उद्यापासून. हे इथं आपण लावून टाकूया सामान.
आल्यावर जाऊन बघायला पाहिजे घाण आहे. कुठे? वरती ना? कधी चढणार मग वरती आता? हां, सकाळच्या टायमाला ठीक आहे. कुणाला सुट्टी आहे उद्या, कुणालाच घ्या हाताशी आणि करून घ्या ते. काय ती चूल पण वरती आहे ती उतरवून द्या, मग ती पण वापरायला सुरुवात होईल. मग सामान आपलं अडून अडून राहिलेलं आहे. सकाळी ना काम झालं ना फटाफट काम कर घ्या उठून लवकर. काका पण लवकर येणार. किती वाजता? ते येतील 8 वाजेपर्यंत. त्यांना या म्हणा 6 वाजता आला तरी काय नाही, आपण उठतो 5 वाजल्यापासून. निघाला आता कोण कोण गिरू आणा समजा आपलं पटापट उठून आहे ना हे पाणी बिणी काढून पाईप बीप लावून टाकलं. पाणी उद्या लवकरच लावूया सकाळी आणि करून घेऊया. बाकी सगळं पॅकिंग बिकिंग पण करायचं आहे ना. काय बोलतो बापरे, एवढे वाजले? भरपूर वाजले आज, खूप वाजले बघा. 8 वाजले आता. आणि मी तुम्हाला मिरचीचं लोणचं दाखवते. झटपट सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, फक्त मला म्हणजे मिक्स करायचं आहे. 1 मिनटं तुम्हाला मी दाखवते सगळं साहित्य फटाफट. तर हे बघा, ह्या मिरच्या आपल्या ताज्या काढलेल्या, त्या तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या. ह्या अशा मी लांब लांब कट करून घेतात, म्हणजे 2 तुकडे करून, कारण मला अशा आवडतात त्याच्यामुळे अशा घेतात मी. नाहीतर छोटे छोटे तुकडे केले ना तरी पण चालतात, आपल्या आवडीप्रमाणे करायचं. आणि मसाले बघा, मीठ घेतलं आहे, हे हिंग घेतले मी जवळजवळ अर्धा चमचा, हळद घेतले 2 चमचे, धणे घेतलेत 4 चमचे, जिरं 2 चमचे घेतलेलं आहे. आणि मेथी, हे काय बरं, राईचं प्रमाण जास्त आहे इथे, हे 6 चमचे राई घेतले. आणि मिरच्या ह्या जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास मिरच्या आहेत. आणि इथे हे तेल जे आहे ना, आपलं जे गोडं तेल असतं ते मी गरम करून थंड केलेलं आहे, पूर्ण एकदम गार झालेलं आहे. आणि इथे घेतलेलं आहे हे विनेगर, हे 4 चमचे विनेगर आहे. आता सगळ्यात अगोदर हे जे मसाले आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे सगळं एकत्र करून. तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही हे गरम पण करू शकता, म्हणजे धणे आहेत, जिरं आणि राई पण गरम करायची गरज नाही आहे. आपण जर उन्हामध्ये जरी वाळत टाकलं ना तरी पण चालतं. आणि हे सगळं माझं उन्हामध्ये वाळवलेलं आहे, त्याच्यामुळे मी गरम नाही केलेलं आहे. गरम अशासाठी करायला लागतं की एखादं बघा, म्हणजे आता धणे घेतलेले आहेत, जिरं आहे, कदाचित ते मॉइश्चर असायचं प्रमाण असतं थोडंफार, जर का असेल तर ते घालवण्यासाठी आपण गरम करून घ्यायचं. आता हे सगळं मी एकत्र करून घेते, मिक्सरला वाटून घेते छानपैकी, आणि फक्त मिक्स करायचं की झालं आपलं झटपट मिरचीचं लोणचं तयार. आणि मिठाचं प्रमाण कसं, जर का कमी वाटलं आपण चाकून बघायचं. आणि मग काय झालं, लोणचं म्हणतो लोणचं. आणि अजून एक रेसिपी मी आज शेअर करणार आहे, शेअर नाही करणार आहे, तयार झालं तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या कुणालच्या आवडीची रेसिपी आहे. काय हवं, चहा? चहा संपवला बाई, मगापासून 2दा चहा झाला. मग चहा आता हवाय जेवायच्या टायमाला. 8 वाजले आणि चहा हवाय. मी हे वाटून घेते. ते आता हे करायचं आहे काय आणि हा बघा मसाला बघा वाटून झालाय आणि इतका मस्त असा घमघमाट सुटलाय मसाल्याचा. आता ह्या मिरचीमध्ये हा सगळा मसाला आपण टाकूया. कोणाला जर का आवडत असेल ना तर मेथी पण टाकू शकता, पण मेथी नको, आमच्याकडे नाही आवडत ना, त्याच्यामुळे मेथी मी नाही टाकलेली. आता हे विनेगर आहे ना, ते थोडंसं आंबटपणा असेल ना तर चांगलं वाटतं. आता हे कसं प्रमाण जास्त आहे म्हणून मग मी थोडंसं विनेगर टाकलं, नाही तर अशी काही फारशी गरज नाही आहे. असेल तर टाकायचं, नाही तर नाही टाकलं तर चालतं. आता हे आपण गरम करून थंड केलेलं तेल हे आता मी ह्यात टाकते. आता अगोदर मिक्स करून बघते मी किती आहे तेल आणि त्याप्रमाणे मग आपण टाकायचं. पूर्ण जे आपलं लोणचं आहे म्हणजे मसाला जो आहे तो व्यवस्थित सगळा मिक्स करून घ्यायचा, मिरचीला लागेल असा. आणि तेलाचं प्रमाण बघायचं आणि मग आपल्याला कमी वाटलं तर आपण वरून अजून टाकू शकतो. सुगंध काय मस्त सुटलाय हो. आता मी बघा या पद्धतीने केलंय. तुम्ही मला सांगा तुम्ही कशा पद्धतीने करता, शेअर करा तुम्ही पण कमेंटमध्ये. 1-2 ते 3 दिवसामध्ये मुरतं लोणचं हे, पण जरा जास्त दिवस राहिले ना तर अजून छान लागतं. मग 8 दिवस जरी ठेवलं ना तरी छान चव एकदम हे होते. तुम्हाला मागे बघा मी लिंबाचं लोणचं दाखवलं ना, आता इतकं छान झालंय ना. आमच्याकडे की नाही लिंबाचं लोणचं मी एकटीच खाते, हे दोघं जण खात नाही, त्याच्यामुळे आहे माझ्याकडे अजून.
हे बाहेर ठेवलात ना तरी पण चालतं, फ्रीजमध्ये ठेवलात तरी पण चालेल. पण मी कसं शक्यतो मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण हे मिरचीचं वगैरे लोणचं ना आमच्याकडे फक्त मी आणि कुणालाच खातो, म्हणजे असं रोजच्या रोज खाल्लं जात नाही. त्याच्यामुळे मग फ्रीजमध्ये बरणीमध्ये भरून ठेवलं का मग चिंता नसते. मग सगळी भांडी वगैरे ना सुकी करून घ्यायची. आपण जी पण भांडी आता वापरलेत ना सगळी मी म्हणजे ओलसर जरा पण नाही पाहिजे, नाही तर मग आपलं लोणचं कसं खराब व्हायचा चान्स असतो. आता जेव्हा ही बरणी आहे त्यात मी भरून ठेवते. आणि हे बघा आपलं लोणचं तयार झालंय मिरचीचं, खूप छान झालंय, मस्त झालंय एकदम. आता हे मी व्यवस्थित पॅक करून ठेवून देते. एक 2 ते 3 दिवसात मुरेल, पण 8 दिवस राहिलं ना का अजून छान लागेल मग मस्त. आणि आता अजून एक रेसिपी मी करते, म्हणजे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, माझ्या कुणालच्या आवडीचं आहे आणि खूप दिवसानंतर मी हे बनवते. रेसिपी जर का तुम्हाला हवी असेल तर मला सांगा तुम्ही कमेंट करून. आता मी हे फक्त तुम्हाला दाखवते, रेडी केलेलं आहे 1 मिनिट, आणि तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आज मी बनवते चिकनचे पकोडे. कुणाला की नाही ते लॉलीपॉप असतात ना ते त्याला खूप आवडतात, पण इथे गावी ना लॉलीपॉप तर ते मिळत नाही. आता मध्ये मी गेले होते ना बाजारात, तेव्हा मी चौकशी केली, ते भाऊ होते त्यांना विचारलं, पण नाही मिळत ना. ते म्हणतात की म्हणजे रोजच्या रोज इथे गिराईक नसतं, त्याच्यामुळे आम्ही बनवत नाही ते म्हणाले. आणि त्यांनी सांगितलं कुणालच्या तुला बोलले होते ना ते ह्यांना म्हणाले की तुम्ही या, एक दिवस वेळ काढून 10 मिनिटासाठी माझ्याकडे या, मी जेव्हा ते करीन ना मला तुम्ही दाखवा कशा पद्धतीने करतात, मग मी तुम्हाला तयार करून देईन लॉलीपॉप. कारण मला वाटतं वर्ष झालं असेल लॉलीपॉप घरी आम्ही बनवलेलंच नाही. तिकडे असताना बनवायचं ना, मुंबईला असताना आमचे बनवून द्यायचं. अशा ऑर्डर वगैरे पण मी घ्यायची, ऑर्डरचे पण लॉलीपॉप चटणी वगैरे द्यायचे, खूप टेस्टी बनायचे आणि आवडतात ना पुण्याला त्याच्यामुळे. आणि हे बघा हे आता मी हे चिकन पकोडे असतात ना त्याच्यासाठी सगळं मी रेडी करून ठेवलेलं आहे, मॅरिनेशन वगैरे करून. चिकन 65 काय म्हणतात, चिकन 65. चिकन 65 आता फटाफट मी फ्राय करून देते. पण तू तळतोस? तू तळ, मी तळतो. मला नाही थोडंसं मी तळते. मग आता तयार झालं ना की तुम्हाला मी दाखवते. खूप टेस्टी बनतात हे. झालंय काय, खाऊन बघतो का? आमच्याकडे नाही खाता लिंबाचं, पण मला अशीच आवडत नाही. मिरचीचं तळलेल्या मिरच्या पण नाही. आता ह्या थोड्याशा मिरच्या मी ठेवल्यात, जवळजवळ 1 किलोच्या आसपास मिरच्या निघाल्या, म्हणजे अर्धा किलोचं समजा हे लोणचं मी केलेलं आहे. ही बरणी कितीची आहे? आहे ही अर्धा किलोची बघा बरणी आहे, पूर्ण बरणी भरले. आणि थोड्याशा मिरच्या आता आहेत घरी, म्हटलं वापरायला होतील. आणि थोड्याशा मिरच्या होत्या ना, जवळजवळ पाव किलो मिरच्या आता लाल होत्या, त्या म्हटलं आपल्या मच्छीला कामाला येतील. त्यामुळे 1 किलो मिरची आपली निघालेली आहे. तुम्ही जर का तो व्हिडिओ नसेल पाहिला ना कालचा तर बघा तो व्हिडिओ, खूप मस्त भाजी निघालेली काल. चांगलं झालं, चटणी काढ फ्रीज मध्ये, चटणी काढ. जेवायच्या आधी दे त्याला. जेवण अजून बनवायचंय बाकी, अजून जेवण करायचं बाकी आहे बघा. कुणाला चटणी घे, डिश घे. त्याला मी प्रॉमिस केलेलं सकाळी की मी तुला छानपैकी तुझ्या आवडीचं बनवून देईन. सकाळी तुला बोललेलं ना कुणाला मी, ते आम्ही सगळं ते बाथरूम जे क्लीन केलं ना त्यावेळेस त्याला बोलली होती की तुझ्या आवडीचं मी आज तुला बनवून देईन वेळात वेळ काढून. आता वाजलेत किती, मला वाटतं 8:15 होऊन गेले असतील, अजून माझं जेवण बाकी आहे. 8:15 अरे ते बाहेर चटणी बाहेर आहे, बाहेर. एक डिश घे, बनवते आता जेवण, काय पटकन काहीतरी बनवते. माझं प्रॉमिस मी पूर्ण केलं. असं चटणी का डिश मध्ये. तुझा चेहरा पण दिसत नाहीये, तुझी हाईटच एवढी आहे तर काय किती बघा उंच आहे तो, असा लांब गेला तर चेहरा दिसतो. अजून हाईट त्याची वाढेल ती वेगळी. काय अजून वाढणार 1 वर्ष. आता तुला 20 चालू आहे. नाही 21 वर्षामध्ये वाढ असते शरीराची, हो की नाही? 21 वर्षापर्यंत असते की नाही वाढ? बाबाला विचार, बाबा सांगते. झाले कुठे तुला 20 चालू आहे कुणाल? नाही 20 लागलं. इकडे पुढच्या महिन्यात नाही, पुढच्या वर्षी. मग तेच ना. हे बघा असे मस्तपैकी आपले तयार झाले चिकन पकोडे, आणि ही जोडीला शेजवान चटणी. ही त्याचं काय, बाबाला बोलव खायला. त्याला दिलं डिश मध्ये. हे दुसरे तयार झालेत घे ना.
अजून तिसरे टाकते मग. हे जवळजवळ अर्धा किलोचे बनवले तर मी. हे असे बनवले ना का भरपूर असले का खायला मजा येते. नाही तर काय लोणचं राहिलं बाजूला. लोणचं सांगितलं दोघांना टेस्ट करा. दोघातला एक पण तयार नाही. लोणचं टेस्ट करा. तुम्ही खाता दोघं, मला नाही सांगायचं. नाही छान झालं लोणचं. मी टेस्ट केलं मगाशी. आता मी जेवायला बसेल ना तेव्हा ते लोणचं खाणार आहे मी आज. तुम्ही दोघांनी माझ्या बाबा आवडीच आहे लोणचं. तुम्हाला दोघांना मिरची, आपल्याला मिरची माहिती नाही. तर चला मित्रमैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या व्हिडिओची एंडिंग करायची वेळ आलेली आहे. लोणचं आता हे कसं 2 ते 3 दिवसामध्ये मुरेल. मग तुम्हाला मी टेस्ट करून पण दाखवीन. मगाशी मी मीठ वगैरे चाखून बघितलं जेव्हा ऑफ कॅमेरा, पण ते एकदम बरोबर आहे. आणि मुरल्यानंतर तुम्हाला मी दाखवीन लोणचं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल आणि आजची लोणच्याची झटपट लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर का ही चिकनची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्याशी शेअर करीन. तर व्हिडिओ आता आजचा मी इथेच संपवते. तुम्हाला जर का आवडला असेल तर जरूर मला कमेंट करून सांगा. पुन्हा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.